Good morning, everyone. Myself Sonali Ananta Evrare, and we were discussing the difference equation part 1. So, today this is our lecture number 20, and our today's topic is variation of parameters. Okay, and in the previous video, we have seen some non homogeneous linear equations with the constant coefficients. And today we will see the solution with the variable coefficients. ठीक आहे. सो आतापर्यंत आपण कॉन्स्टंट कोइफिशियंटच्या हेल्पनी सोल्युशन कसे काढायचे ते पाहिलं. आज आपण पाहणार आहोत व्हेरिएबल कोइफिशियंट सोबत. ठीक आहे. सो फर्स्ट इज अ थेरम. Let u1t, u2t up to so on un t be the independent solution of pnt ut plus n plus up to so on plus p0 ut equals to 0. ठीक आहे. हे आपलं झालं एक फर्स्ट सोल्युशन. देन yt equals to a1t u1t plus up to so on plus ant unt is a solution of the equation pnt yt plus n plus up to so on p0 yt equals to rt. ठीक आहे. काय म्हणलं यांनी? u1t u2t अप टू सो ऑन unt हे जर इंडिपेंडंट सोल्युशन्स असतील या इक्वेशन्सचे, देन आपलं yt जे आहे a1t u1t प्लस अप टू सो ऑन ant unt हे या इक्वेशनचं सोल्युशन राहील, जे की नॉन होमोजिनियस इक्वेशन आहे. ठीक आहे. what we have provided a1 a2 a3 up to so on an satisfy this equation, that is w of t plus 1 into matrix delta a1t up to so on delta ant is equals to 0 and up to so on rt by pnt. ठीक आहे. सो हा झाला स्टेटमेंट आणि आपण प्रूफ करणार आहे फॉर n इक्वल्स टू 2. जर n इक्वल्स टू 2साठी आपण प्रूफ करायचं म्हटलं तर आपल्याला आन्सरमध्ये काय लागेल मग? w ऑफ t प्लस 1 विल बी इक्वल्स टू डेल्टा a1 t डेल्टा a2 t, म्हणजे 2साठी प्रूफ करतो आहे म्हणून सॉरी इथे येईल इंटू आणि इक्वल टूमध्ये काय यायला पाहिजे 0 आणि आर टी बाय पी एन टी. ठीक आहे. हे आपल्याला मिळायला पाहिजे, म्हणजे आपण एन इक्वल्स टू 2साठी कन्सिडर करून चालत आहोत म्हणून. नाव सपोज u1t अँड u2t बी द टू इंडिपेंडंट सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. ठीक आहे. या इक्वेशन्सचे u1t आणि u2t हे आपण दोन सोल्युशन घेतले. नाव लेट yt equals to a1t u1t plus a2t u2t be the solution of the हे सेम इक्वेशन आहे, फक्त राईट हँड साईडला काय राहील आर टी, वेअर a1t a2t आर टू बी डिटरमाइंड, म्हणजे ह्यांची व्हॅल्यू आपल्याला दाखवावी लागेल. ठीक आहे. देन y ऑफ t प्लस 1 इज इक्वल्स टू a1t प्लस 1 इंटू u1t प्लस 1 प्लस a2t प्लस 1 इंटू u2t प्लस 1. ठीक आहे. मग a1t इंटू दिस देन a2t इंटू दिस प्लस a1t प्लस 1 इंटू u1t प्लस 1 प्लस a2t प्लस 1 इंटू u2t प्लस 1 मायनस a1t u1t प्लस 1 मायनस a2t u2t प्लस 1. आता याच्यात आपल्याला दिसत काय आहे a1t प्लस 1 आणि u1t प्लस 1, दॅट इज a1t प्लस 1 आणि u1t प्लस 1 प्लस a2t प्लस 1 आणि u2t प्लस 1. ह्या दोन टर्म्स आपल्या वरच्या इक्वेशनमधल्याच आहेत, वरच्या स्टेपमधल्याच आहेत. बट या ज्या 4 टर्म्स आहेत या आपण काय केलं इथे ॲडजस्टमेंट केली आहे. ठीक आहे. टू गेट a1t u1t प्लस 1 प्लस a2t u2t प्लस 1 प्लस डेल्टा a1t u1t प्लस 1 and delta a2t u2t plus 1. Now let this a1 and a2 are such that delta a1 u1t plus 1 plus delta a2 u2t plus 1. ठीक आहे. ह्याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. आता जसं y ऑफ t प्लस 1साठी केलं, सेम y ऑफ t प्लस 2साठी
सॉल्व करायचं. काय मिळेल? वाय ऑफ टी प्लस टू इक्वल्स टू a1t u1t प्लस टू प्लस a2t इंटू u2t प्लस वन प्लस डेल्टा a1t इंटू u1t प्लस टू प्लस डेल्टा a2t u2t प्लस टू. ठीक आहे. देन आपलं जे इक्वेशन होतं, ज्याला आपलं म्हटलं की हे जे वाय ऑफ टीची व्हॅल्यू होती हे या इक्वेशनचं सोल्युशन राहील. तर हे इक्वेशन आपण कन्सिडर करू. p2t yt प्लस टू प्लस p1t yt प्लस वन प्लस p0t इंटू yt. ठीक आहे. आणि राईट हँड साईडला काय येईल? p2t yt प्लस टूची व्हॅल्यू प्लस p1t yt प्लस वनची व्हॅल्यू p0t आणि ytची व्हॅल्यू. Then after solving we get a1t into p2t u1t plus 2 plus p1t u1t plus 1 plus p0t u1t हे पूर्ण सॉल्व करायचं आहे. आणि सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळते? p2t डेल्टा a1t प्लस u1t प्लस टू प्लस डेल्टा a2t u2t प्लस टू इक्वल्स टू आर ऑफ टी. कारण या इक्वेशनची राईट हँड जी होती, राईट हँड साईड काय होती या इक्वेशनची? आर ऑफ टी. ठीक आहे. सो आपल्याला हे मिळालं. इफ दिस इज इक्वल्स टू आर ऑफ टी बाय p2t then yt given by equation number 2 is a solution of p2t yt plus 2 plus p1 yt plus 1 plus p0 yt equals to r of t. ठीक आहे. जर का ही व्हॅल्यू इक्वल्स टू आर ऑफ टी बाय p2t असेल देन जे इक्वेशन 2 मध्ये आपण yt लिहिलं होतं, हे इक्वेशन 2 मधलं जे yt होतं ते या इक्वेशनचं सोल्युशन राहील. तेच आपल्याला मिळालं. सो इफ a1t a2t सॅटिस्फाय 2 and 4, जर a1t आणि a2t हे जे दोन डिटरमाइन करायसाठी आपल्याला घेतले होते आपण, ते जर का 2 आणि 4ला सॅटिस्फाय करत असतील तर काय मिळते? डेल्टा a1t u1t प्लस वन प्लस डेल्टा a2t u2t प्लस वन अँड डेल्टा a1t u1t प्लस टू प्लस डेल्टा a2t इंटू u2t प्लस टू इक्वल्स टू RT बाय p2t. आणि याला कसं लिहिता येईल? मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये u1t प्लस वन u1t प्लस टू u2t प्लस वन आणि u2t प्लस टू आणि या साईड मॅट्रिक्समध्ये डेल्टा a1t डेल्टा a2t आणि जे राईट हँड साईडचं आहे ते 0 RT बाय p2t. आणि हे काय आहे आपलं? कॅसोटियन. सो w ऑफ t प्लस वन डेल्टा a1t डेल्टा a2t आणि 0 बाय RT p2t. सेम हेच आपण स्टार्टिंगला म्हटलं होतं की या फॉर्ममध्ये आपल्याला मिळालं पाहिजे आणि सेम हे आपण फाइंड आउट केलं. सो हे जर का n ऑफ 2 साठी असेल, सॉरी n इक्वल्स टू 2 साठी असेल तर आपण इन जनरलमध्ये लिहू शकतो ना की w ऑफ t प्लस वन इंटू डेल्टा a1t डेल्टा a2t अप टू सो ऑन डेल्टा a&t that is equals to 0 0 0 and up to so on RT by p2t. Okay, so this was the variation of parameters theorem. And next we will see the example. We have to find the solution by using variation parameter method. Now our given equation is yt plus 2 minus 7yt plus 1 plus 6yt equals to t. हे झालं गिवन इक्वेशन. त्याचं काढायचं करस्पॉन्डिंग होमोजिनियस इक्वेशन जे आपण यूटीच्या फॉर्ममध्ये काढतो. सो ut प्लस टू मायनस 7yt प्लस वन 7ut प्लस वन प्लस 6ut इक्वल्स टू 0. राईट हँड साईड विल बी 0. देन ह्याला फॉर्ममध्ये शिफ्ट ऑपरेटरच्या फॉर्ममध्ये लिहायचं e² मायनस 7e प्लस 6ut इक्वल्स टू 0. त्यानंतर याचे काढायचे फॅक्टर्स. देन u1 ऑफ t इक्वल्स टू 1. ठीक आहे फर्स्ट. देन u2t इक्वल्स टू 6 टू द पॉवर t. हे काय राहतील? LI सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. ठीक आहे. देन आता व्हेरिएशन पॅरामीटरचा यूज करायचा. डेल्टा a1t u1t प्लस वन प्लस डेल्टा a2t u2t प्लस वन इक्वल्स टू 0 and delta a1t u1t plus 2 plus delta a2t u2t plus 2 equals to r of t by p2t. हे आपल्याला इक्वेशन्स माहिती आहे. आता ह्याच्यात टाकायचे आपले
U1 आणि U2च्या व्हॅल्यूज. ठीक आहे. सो U1t+1 काय होईल? फर्स्ट आपल्याला काय आहे? U1t आहे 1. सो 1 काय राहील? U1t+1 काय राहील? U1t+1 काय राहील? 1. कारण t आपल्याकडे आहेच नाही. सो इथे येईल 1 आणि U2t+1 काय होईल? 6t+1. सो delta A1t plus 6 into 6t delta A2t equals to 0. सेकंड इक्वेशनमध्ये परत U1t+2 काय होईल? 1 आणि इथे काय होईल? 6t+2. सो 6t आणि 6चा स्क्वेअर दॅट इज 36 into 6t डेल्टा A2t इक्वल्स टू t. ठीक आहे. देन t का बरं आला? कारण आपली r ऑफ t जी आहे ती व्हॅल्यू आहे t. ठीक आहे. देन 6 डेल्टा A1t मायनस डेल्टा A1t इक्वल्स टू मायनस t. ठीक आहे. 5 लॅम्बडा A1t इक्वल्स टू व्हॉट देन? मायनस t. Delta A1t equals to minus t by 5, and if we shift this delta over here, we get A1t equals to summation over minus t by 5 plus constant c, and what we get? Minus 1 by 5 t to the following 2 by 2 plus c equals to minus 1 by 10 कारण हा खाली येईल. So minus 1 by 10 t into t minus 1 plus c. टी टू फॉलोइंग 2चा आपण वापर केला आणि -1/10 टी इंटू टी -1/c हे आपल्याला मिळालं. ठीक आहे. नाव सिमिलरली 30 to the power 6 to the 30 into 6 to the power t delta A2t equals to t. हे आपण सेकंड इक्वेशनसाठी काढतोय. सो डेल्टा A2t विल बी इक्वल्स टू 1/30 t 1/6 to the power t. That implies A2t will be equals to summation over 1/30 t into 1/6 to the power t plus d. ठीक आहे. कॉन्स्टंट सेकंड इक्वेशनसाठी आपण यूज करतोय d. सो 1/30 आणि समेशन कशावरती अप्लाय होईल? t इंटू 1/6 to the power t वरती. So t into 1/6 to the power t minus upon 1/6 minus 1 minus summation over 1/6 to the power t plus 1 upon minus 5/6 in plus d. Then equals to 1/30 minus 6/5 t 1/6 to the power t plus 6/5 and 1/6 to the power t plus 1 minus 5/6 plus d. That is equals to आपण सॉल्व केल्यानंतर काय मिळतं आपल्याला मग? -1/25 t 1/6 to the power t minus 1/125 into 1/6 to the power t plus constant d. Now ही झाली A2ची व्हॅल्यू, A2tची व्हॅल्यू. आता आपण ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू आपण टाकणार आहोत yt मध्ये. So yt will be equals to A1t into U1t plus A2t into U2t. So आपण A1t ची व्हॅल्यू टाकली, आपला U1t होता 1 प्लस A2t ची व्हॅल्यू आणि U2 ऑफ t ची व्हॅल्यू काय होती? 6 to the power t. ह्याला सॉल्व करत जायचं. काय मिळते? c plus d to the power into 6 to the power t, हा t आहे, minus t square by 10 plus 3t by 50 minus 1/125, that is equals to a plus b into 6 to the power t minus t square by 10 plus 3t by 50, which is our required solution. ठीक आहे. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल सेम याचं सारखं आहे, फक्त राईट हँड साईडमध्ये टीच्या जागी 4 to the power t आहे आणि हे पण थोडंफार त्याच्यासारखं. ओके. सो हे एक्झाम्पल करायचं आहे तुमच्यासाठी आहे, हे होमवर्क म्हणून. ओके. नाव नेक्स्ट टॉपिक इज इक्वेशन्स विथ व्हेरिएबल कोइफिशियंट. इक्वेशन्स विथ व्हेरिएबल कोइफिशियंट्स. सो काय दिलेलं आहे?
consider the nth order linear equation. Consider the nth order linear equation with variable coefficient. आता जे म्हटलं होतं ना, तर सेम तेच आहे. इथे व्हेरिएबल कोएफिशियंट्स म्हणून आपण सोल्युशन काढणार. इफ द ऑपरेटर मे फॅक्टर इंटू लिनियर फॅक्टर्स देन वी कॅन सॉल्व द इक्वेशन सेम ॲज इन द इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोइफिशियंट. सेम आपण कॉन्स्टंट कोइफिशियंटमध्ये म्हणजे कॉन्स्टंट कोइफिशियंटचा यूज करून जेव्हा काढलं होतं सोल्युशन, सेम आपण तेच यूज करू शकतो इफ द ऑपरेटर मे फॅक्टर इंटू लिनियर फॅक्टर्स. ओके, नाव द एक्झाम्पल इज सॉल्व द इक्वेशन दॅट इज ई स्क्वेअर मायनस टी ई मायनस टी प्लस वन इंटू वाय टी इक्वल्स टू 0. ठीक आहे, आणि आता त्याचं सोल्युशन पाहायचं आहे. सो द सोल्युशन इज गिवन इक्वेशन कॅन बी रिटर्न ॲज ई प्लस 1 इंटू ई मायनस टी प्लस 1 वाय टी इक्वल्स टू 0. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे जे गिवन इक्वेशन आहे ते लिहून घेतलं. देन याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. देन कन्सिडर ई प्लस 1 आणि ह्याला काय लिहायचं, व्ही टी इक्वल्स टू 0. देअर फोर व्ही टी इज इक्वल्स टू सी इंटू मायनस 1 टू द पॉवर टी. आपण आधी जे इक्वेशन्स पाहिले आहेत त्याच्यात आपण असंच करतो ना, इथे यू टी राहायचं आणि यू टीची व्हॅल्यू आपण सोल्युशन म्हणून लिहायचो. सो इथे काय येईल, व्ही टी इक्वल्स टू सी इंटू मायनस 1 टू द पॉवर टी. नाव टू सॉल्व द ओरिजिनल इक्वेशन सेट ई मायनस टी प्लस 1 इंटू वाय टी इज इक्वल्स टू सी इंटू मायनस 1 टू द पॉवर टी. ठीक आहे, जे ओरिजिनल इक्वेशन आहे ते सॉल्व करायसाठी आपण हे कन्सिडर केलं. सो दॅट ई प्लस 1 ई मायनस टी प्लस 1 वाय टी इक्वल्स टू 0. ठीक आहे, therefore its corresponding homogeneous equation is e minus t plus 1 ut equals to 0. Therefore it has a solution y of t gamma t plus 1 into summation over c into minus 1 to the power t gamma t plus 1 t plus 2 plus d. आता हे तुम्हाला आपल्या स्टार्टिंगच्या याच्यात मिळून जाईल की वाय टी कसं लिहिलं. Therefore d हा d गॅमा टी प्लस 1 प्लस सी इंटू मायनस 1 टू द पॉवर टी, आपण इथनं सी इंटू मायनस 1 टू द पॉवर टी आणि गॅमा टी प्लस 2 जे आहे त्याच्यातनं हा जो सी आहे तो काय आहे, कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला काढलं बाहेर. परत सी इंटू हा राहिलेला गॅमा टी प्लस 1 आणि समेशन कशावरती राहील अप्लाय होणार आहे, मायनस 1 टू द पॉवर टी बाय गॅमा टी प्लस 2 वरती. ठीक आहे, नाव if t equals to 0 1 2 3 4 5 then up to so on, then this yt will be delta t factorial plus c t factorial and summation from k equals to 0 to t minus 1 minus 1 to the power k plus 1 factorial. आता हे पण तुम्हाला मागे आपण शिकलोय त्याच्यावरनं कळून जाईल, कारण डेल्टा टी प्लस 1ला आपण टी फॅक्टोरियल कसं लिहिलं हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, वेअर सी अँड डी आर द आर्बिटरी कॉन्स्टंट. ठीक आहे, आणि हे इथे आपलं एक्झाम्पल संपलं. सो हे इक्वेशनचं सोल्युशन आहे आपल्या या गिवन इक्वेशनचं. नाव वी हॅव टू फाइंड द जनरल सोल्युशन फॉर ई मायनस टी प्लस 1 ई प्लस 1 आणि यू टी इक्वल्स टू 0. जर हे तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही हे करू शकता आणि हे तुम्हाला होमवर्क म्हणून सोडते आहे मी. आय होप तुम्ही आधीचे पण होमवर्क केले असाल आणि पुढेही तुम्ही जे काही होमवर्क म्हणून राहील ते मॅटर कंप्लीट करत असाल म्हणून. ठीक आहे, सो असं गृहीत धरून की तुम्ही जे काही काम दिलेलं राहतं ते करता. आपण पुढे जाऊया. सो पुढे आहे आपला एक लेमा. So the statement of lemma is let u1 t u2 t u and t be solution of equation p and t ut plus n plus up to so on plus p0 of t and ut equals to 0. जर हे या इक्वेशन्सचे सोल्युशन असतील then let wt be the corresponding Cartesian, then this wt satisfies the equation
this given equation. Okay, w of t plus 1 equals to minus 1 to the power n p0 of t pn of t into w of t. ठीक है, so let's start with the proof. Given is these are the solution of this equation, that is u1t, u2t, u3t up to so on unt are the solution of this given equation. Therefore p1 of t ui t plus n plus up to so on plus p0 t uit equals to 0 for I equals to 1 to 3 and up to so on. 1 2 3 4च्या जागी आपण आय कन्सिडर करून चाललो. दस पी एन ऑफ टी यू आय टी प्लस एन प्लस पी एन मायनस वन यू आय टी प्लस एन मायनस वन प्लस अप टू सो वन प्लस पी वन टी यू आय टी प्लस वन इक्वल्स टू मायनस पी झिरो ऑफ टी यू आय ऑफ टी. ठीक आहे, देअरफोर आता हा जो पी एन ऑफ टी आहे तो आपण प्रत्येकाचा डिनॉमिनेटरमध्ये घेतला तर काय मिळेल, यू आय टी प्लस एन प्लस पी एन मायनस वन टी पी एन ऑफ टी, और वी कॅन से आपण जर या प्रत्येक टर्मला पी एन ऑफ टीने डिवाइड केलं तर काय मिळेल. ठीक आहे, देन यू आय टी प्लस एन मायनस वन प्लस अप टू सो ऑन पी वन अपॉन पी एन ऑफ टी यू आय टी प्लस वन, आणि लास्ट टर्ममध्ये पण डिनॉमिनेटरमध्ये पी एन ऑफ टी, वेअर this pn of t is not equals to 0 for any value of t. ओके, तो काय राहील, नेहमी नॉन झिरो राहील. देन वी हॅव this omega of t is equals to u1t u2t unt. Second row is u1t plus 1 u2t plus 1 and up to so on un t plus 1. असंच करत करत आपण कुठपर्यंत जाऊ, u1 t प्लस एन मायनस वनपर्यंत. ठीक आहे, देन आता जर का टीच्या जागी आपण टी प्लस वनसाठी लिहिलं तर काय मिळेल, w ऑफ टी प्लस वन इज इक्वल्स टू u1 t प्लस वन u2 t plus 1 up to so on un t plus 1. Second row will be u1 t plus 2 u2 t plus 2 up to so on un t plus 2, and the last row will be u1 t plus n u2 t plus n up to so on un t plus n पर्यंत. टी साठी आपण गेलो n मायनस वन पर्यंत, टी प्लस वनसाठी आपल्याला जायचं आहे एन पर्यंत, आणि जर का आपण आता त्याच्यावरती अप्लाय केलं आर एन प्लस पी एन बाय पी एन आर वन प्लस पी टू बाय पी एन आर टू, प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरमध्ये पी एन अँड युजिंग इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, हे अप्लाय करायचं आहे आणि या इक्वेशनचा यूज करायचा आहे. तर काय मिळेल आपल्याला, ओमेगा ऑफ टी प्लस वन और डब्ल्यू ऑफ टी प्लस वन इज इक्वल्स टू यू वन टी प्लस वन, हे सेम एन मायनस वनपर्यंत, आणि जी एनची टर्म आहे टी प्लस एनची टर्म त्याच्या जागी काय मिळेल, मायनस पी झिरो टी पी एन टी यू वन टी. सेकंड टर्म विल बी मायनस पी झिरो टी पी एन टी आणि यू टू टी अप टू सो ऑन मायनस पी झिरो टी पी एन टी यू एन टी. आता बघा, जर हा जो लास्ट रो आहे यातला आपण पी झिरो टी आणि पी एन टी बाहेर काढला मायनस बरोबर, सो मायनस वन इंटू पी झिरो टी पी एन टी बाहेर राहील, आणि लास्ट रोमध्ये काय उरेल, यू वन टी यू टू टी अप टू सो ऑन यू एन टी. ठीक आहे, देन आता जर का रो इंटरचेंजिंग परफॉर्म केली आपण वरच्या साईडमध्ये. ठीक आहे, वरच्या साईडमध्ये जर रो इंटरचेंज करत गेलो आपण, अप्पर साईडला रो इंटरचेंज करत गेलो तर काय मिळेल आपल्याला, निगेटिव्ह साईन एन मायनस वन टाइम्स मिळेल. हे जे निगेटिव्ह साईन आहे ही अप्पर साईड जेव्हा जात जाईल तर काय होतं, आपल्याला निगेटिव्ह साईन मिळतं एन मायनस वन टाइम्स, कारण रो चेंज होत जातात. ठीक आहे, सो ओमेगा ऑफ टी प्लस वन ॲज इट इज राहील, मायनस वन पी झिरो ऑफ टी पी एन टी पण ॲज इट इज राहील, आणि याच्या डिटर्मिनंटच्या जागी काय येईल, मायनस वन टू द पॉवर एन मायनस वन ओमेगा ऑफ टी. ओके, सो दॅट इज w of t plus 1 equals to minus 1 to the power n p0t by pnt into the omega of t, and which is our required solution. ठीक आहे,
हेच काढायचं होतं आपल्याला. हे बघा, हेच काढायचं होतं आणि आपल्याला ते मिळालं आहे. सो हेन्स दिस इज प्रूव्ड. सो इथे आपण थांबणार आहोत. याच्यानंतरचा एक थेरम आणि त्याचे एक्झाम्पल जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. आणि ते झाल्यानंतर आपला एक लास्ट टॉपिक राहिला आहे सेकंड युनिटचा, तो आपण कवर करणार आहोत. मग त्याच्यानंतर थर्ड युनिटला स्टार्ट होईल. सो टिल देन, थँक्यू सो मच.